सभापती महोदय, आरोग्य विभागाने 28 फेब्रुवारी 2021 रोजी परीक्षा घेतल्या। या परीक्षेच्या संदर्भामध्ये राज्यभरामधून सर्वच ठिकाणामधून मोठ्या प्रमाणामध्ये तक्रारी आलेल्या आहेत। आणि या तक्रारी काय आहेत तर एक हॉल तिकीट आम्हाला भेटले नाही, त्यानंतर फुटलेले पेपर आम्हाला मिळालेले आहेत, बैठकीची व्यवस्था व्यवस्थित केलेली नाही, अनेक ठिकाणी डमी उमेदवार बसवलेले पाहायला मिळाले, याचबरोबर मोबाईल आणि अन्य इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करून बाहेरून उत्तरपत्रिका जी पोहोचलेली असते ते पाहून तुम्हाला उत्तरपत्रिका सांगायचं सोडवायचं काम त्या ठिकाणी केले। काही ठिकाणी कोऱ्या मतपत्रिका सुद्धा सोडून दिलेल्या कारण नंतर त्या लिहिल्या जाणार म्हणून। याचबरोबर उत्तरपत्रिका ते केलेल्या आहेत। याचमध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे की हे सगळं जे काही केलेलं आहे सभापती महोदय, हे सगळं संघटितपणाने केलं। ज्या ठिकाणी सेंटर आहे त्या ठिकाणी एकाच बाकावर जास्तीत जास्त लोक मुलं बसवलेले। कसं शक्य आहे? अहो फोटो आहेत ना माझ्याकडं, फोटो व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे। तुम्हाला म्हणत नाही, मी मागे बोललो। अच्छा, हा, त्यामुळे फोटो आहेत, रेकॉर्डिंग आहे या सगळ्याच्या। एकाच बाकावर 2-2, 4-4 मंडळी बसवलेले आहेत, त्यांना उत्तरपत्रिका एकत्रच लिहायला लावलेले, बाकीच्या याच्यामुळे केले। याचा सरळ आणि स्पष्टपणे अर्थ हे आहे की ह्या मतपत्रिका ह्या अगोदरच फुटलेल्या आहेत। ही एक संघटितपणानं केलेलं कृत्य आहे। आणि याच्यामध्ये मग कोण सामील आहे? अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत का, तिथले सेंटरचे लोक आहेत का, अन्य कोणी बाह्य वरिष्ठ मंडळी आहेत? हे असल्याशिवाय होऊ शकत नाही। ह्या सगळ्या परीक्षा सभापती महोदय खरं तर एमपीएससीच्या मार्फत घेणं गरजेचं होतं, निपक्षपातीपणाने व्हावेत म्हणून, किंवा टीसीएस सारख्या कंपनीचे सुद्धा त्यांनी सुद्धा मागणी केलेली होती की आम्ही ह्या परीक्षा, पण ह्या सगळ्याला डावललं गेलं आणि ब्लॅक लिस्टेड असणाऱ्या कंपनीला हे सगळं नियोजन दिलं गेलं। आणि म्हणून या सगळ्यामध्ये काहीतरी घोळ आहे, पण घोळ तुम्हाला काय करायचा आहे, काय भ्रष्टाचार करायचा तो करा। आणि ह्याच्यामध्ये समोर आलंय की या सगळ्या याच्यामध्ये जे आरोपी पकडले तर काय औरंगाबादला आरोपी, त्याच्यामध्ये औरंगाबादचे आरोपी तर जालन्याचे आहेत। आता अनेक लोक तिथं त्या भागामध्ये, औरंगाबादच्या भागामध्ये, जालन्याच्या भागामध्ये, नाशिकच्या भागात, नागपूरच्या भागामध्ये फिरत होते सभापती की आम्ही तुम्हाला पास करून देतो, नोकरी लावून देतो, तुम्ही पुढे पण हे जे काय अमाऊंट आहे आम्हाला एवढी अमाऊंट आणून द्या, आम्ही तुम्हाला हे सगळं करतो। या प्रत्येक सेंटरमधून या सगळ्या तक्रारीत सभापती महोदय, आणि ह्या सगळ्याचा थोडा नाही, जवळपास 35 ते 40 हजार मुला मुलींचा हा त्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे। बहुतेक ज्यांनी काही कुणाचे अधिकारी कर्मचारी किंवा ज्यांनी हे प्रश्नपत्रिका फोडलेली आहे यांच्याशी जे संबंधित नाहीत, ह्या सगळ्यांच्या तक्रारी आहेत, सगळ्यांच्या। माझ्याकडे एवढे कितीतरी तक्रारी आहेत, फोटो आहेत, व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे। या सगळ्यांचं एकच मत आहे सभापती महोदय, आमचं आयुष्य बर्बाद होणार आहे, हे जर वाचवायचं असेल सरकारला तर ही परीक्षा परत घेतली गेली पाहिजे। आणि मला खात्री आहे की भैयासाहेब असल्या भ्रष्टाचारामध्ये अजिबात असू शकत नाही, ते दुरून सुद्धा असणार नाहीत अशी खात्री आहे। खरं खोटं मला माहिती नाही, पण हे अशी खात्री आहे म्हणजे ती चौकशी नंतर कळेल ना, चौकशी नंतर कळेल। आणि म्हणून बरोबर, म्हणून माझं स्पष्ट म्हणणं आहे की भैयासाहेबांनी, आम्ही भैयासाहेब म्हणतो ते आमचेच नाही, या सदनाचेच नाही, या राज्याचे भैयासाहेब व्हा, मुलाचे भाऊ व्हा, मुलीचे भाऊ व्हा, आणि भाऊ म्हणून त्यांच्या पाठीशी उभा राहा। जे कोणी भ्रष्टाचारी आहेत, जे कोणी वाईट कृत्य केलेलं आहे, ज्यांनी कोणी ह्या सगळ्या मुलामुलींना देशोधडीला लावलेलं आहे, यांच्या पाठीशी तुम्ही राहू नका। आणि म्हणून ही परीक्षा रद्द झाली पाहिजे। आणि शेवटी आपल्याला सांगा सभापती महोदय, कसं काय देणार, काय तुम्हाला नाही त्यांना म्हणतो, जर तुम्हाला सांगतो, जर तुम्ही नाही केलं भैयासाहेब, हे जर परीक्षा नाही वापस घेतली तर आम्ही कोर्टामध्ये गेल्याशिवाय तुमच्या विरोधामध्ये राहणार नाही, हे तुम्हाला निश्चितपणे निक्षून सांगतो। आणि म्हणून
कोणत्याही परिस्थितीमध्ये या परीक्षा चला, भैया साहेब. पूर्ववत घ्या आणि एमपीएससीच्या मार्फत परीक्षा घ्या किंवा टीसीएसच्या सारख्या चांगल्या संस्थेच्या नंतर मार्फत बघू परीक्षा यांचं घ्या. होऊन द्या आधी हे सभापती महत्त्वाचं आहे. महोदय, नंतर सन्मान्य द्या. ज्येष्ठ सदस्य श्रीयुत विनायकरावजी मेटे यांनी विधान परिषद नियम 97 अन्वयाची चर्चा उपस्थित केली. तर या संदर्भाने नाही, आता उत्तरच देतो की कशा सगळे सगळे आहे मला अहो, मी परत एकदा तुम्हाला सगळ्यांना विचारतो, तुमची भाषण महत्त्व महत्वाचं आहे. काय नाही आहे, ते आहे. ठीक आहे, आहे मला माहिती आहे मला बोला. मी नाही म्हटलंय त्यांना. म्हणजे मुलांना न्याय देण्याची हा, न्याय देण्याची मुलांना न्याय देण्याची. सभापती महोदय, या ठिकाणी निश्चितच संवेदनशील आणि महत्त्वाचाही हा विषय आहे, परंतु दुसरी बाजू सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे सभापती महोदय, की जवळजवळ या जागा भराव्यात हे पूर्वीच्या सरकारला सुद्धा गांभीर्य त्याचं होतं. त्यामुळेच मोठ्या पद्धतीनं महाभरतीच्या माध्यमातून ह्या सगळ्या महापोर्टलवर जागा भरण्याची प्रक्रिया 2018 पासून त्या ठिकाणी सभापती महोदय चालू आहे. आणि त्यामुळे रिक्त जागांची संख्या महाराष्ट्राच्या सगळ्याच विभागात आहे, परंतु आरोग्य विभागातल्या रिक्त जागा राहणं हे योग्य नाहीये, कारण तो थेट डायरेक्ट आरोग्यावर परिणाम करणारा विषय. नंबर 2, आता कोविडची पार्श्वभूमी सभापती महोदय लक्षात घेता या जागा त्वरेने भराव्यात या दृष्टिकोनातून सुद्धा प्रचंड मागणी महाराष्ट्राच्या संपूर्ण जनतेकडून आहे की सगळ्या जागा भरल्या पाहिजेत. आता कालच एवढी चर्चा झाली, 18,000 जागा रिक्त आहेत. स्पेशलिस्ट डॉक्टर्सच्या आहेत, डॉक्टर्स नाही आहेत, क वर्ग, ड वर्ग, वॉर्ड बॉय नाही आहेत, कोविडचा पेशंट ढकलायचा कोणी वगैरे वगैरे. ह्या सगळ्या पार्श्वभूमी मी मुद्दाम या ठिकाणी सांगितलं. आता सभापती महोदय, या ठिकाणी काही जे महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केलेले आहेत या परीक्षेच्या संदर्भात, त्यावर मी या ठिकाणी भाष्य करेल. सर्वात पहिला महत्त्वाचा प्रश्न आहे की सभापती महोदय, साधारणपणे मी एक आकडेवारी या ठिकाणी देईल की 3200 जागेच्या संदर्भात, अंदाजे 3250 जागेच्या संदर्भात सभापती महोदय हा निर्णय, एवढ्या जागा आपण भरतो आहोत. कारण रिक्त जागा क वर्गाच्या ज्या आहेत त्याच्यातल्या ज्या डायरेक्टली रुग्णांशी संबंधित जागा आहेत, क वर्गाच्या जागा जवळजवळ 10,000 रिक्त आहेत, पण रुग्णांशी संबंधित ज्या जागा आहेत त्याच्या 50% जागा भराव्यात आरक्षण आणि या सगळ्या संदर्भाने. तर सभापती महोदय त्या ठिकाणी तो निर्णय घेण्यात आला आणि 3250 जागा अंदाजे त्या ठिकाणी आम्ही भरण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सभापती महोदय, या ठिकाणी पहिला महत्त्वाचा विषय काय असतो की आता कशा घ्यायचा, तर जे आलेल्या वेळेचा अपव्यय होऊ नये म्हणून आलेल्या अर्जांमधूनच आपण त्या ठिकाणी निर्णय घेण्यात यावी, त्यांची परीक्षा घेण्यात यावी, अशा पद्धतीचा निर्णय सगळ्यात महत्त्वाचा झाला. मग त्यासाठी कोणता मोड घ्यायला पाहिजे, तर सभापती महोदय मग IT कंपनीचा निर्णय घेण्यात आला की OMR पद्धतीने परीक्षा घ्यावी. मग त्यासाठी सभापती महोदय चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली कमिटी गठीत करण्यात आली, ज्या कमिटीने 4 IT कंपनीजला शॉर्टलिस्ट केलं. त्या शॉर्टलिस्ट केलेल्या कंपनी मधली ही जी जिंजर नावाची जी कंपनी आहे, सभापती महोदय त्याचा GR इश्यू झाला जानेवारी महिन्यात. फेब्रुवारी महिन्यात आम्हाला कळवण्यात आलं की हे 4 कंपन्या आहेत, या 4 कंपन्यांपैकी तुम्ही तुमच्या कंपनीची निवड करा. सभापती महोदय, ही जी कंपनीची निवड झाली ही पण डायरेक्टली करण्यात आलेली नाही. त्यांना उत्तर देऊन द्या ना, तुम्ही म्हणता म्हणून TCS. सभापती महोदय, या ठिकाणी 4ही कंपनीला माझ्याजवळ लिस्ट आहे की त्या 4ही कंपनी, एक तर 4 कंपनी चीफ सेक्रेटरीच्या उच्चस्तरीय समितीने निवड केलेल्या ह्या कमिटी आहेत, त्यातच TCS नव्हती. त्यानंतर सभापती महोदय त्यांनी काही क्रायटेरियाज ठेवल्या होत्या की अशा पद्धतीचा अनुभव वगैरे परीक्षा घेण्याचं सगळ्या बऱ्याच, त्याचाच मी वेळ घेऊ इच्छित नाही, पण ह्या 4 कंपन्या, त्यातून मग आम्ही 14 प्रश्न दिले आमच्या विभागाने आणि त्या 14 प्रश्नांमध्ये सुद्धा ऑब्जेक्टिव्ह पद्धतीनं मार्क्स देण्यात आले, ज्यामध्ये जिंजर कंपनीला 100 पैकी 98 मिळाले, इतर कंपनीला कोणाला 70, कोणाला 60, कोणाला वगैरे वगैरे मिळाले. त्याची लेखी म्हणजे आमच्याजवळ नोट पण आहे. हे सगळं अत्यंत पारदर्शकपणे याची निवड करण्यात आलेली आहे, मी एवढंच या निमित्ताने सांगेल. आणि सभापती महोदय, त्यामुळे या पद्धतीनं आम्ही त्या जिंजर कंपनीची निवड झाली एवढं फक्त मी सांगेल.
साधारणपणे 100 प्रश्न आणि 200 मार्क, एका प्रश्नाला 200 मार्क अशा पद्धतीची मार्क्स देण्याचा विषय होता. OMR पद्धतीनं परीक्षा घ्यावी, म्हणजे ABCD अशा पद्धतीची एका प्रश्नाच्या संदर्भात ABCD लिहिलेलं असतं आणि मग जे अचूक उत्तरे त्याला गोल करायचं असतं सभापती महोदय. म्हणजे आणि यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा विषय मेटे साहेब असा आहे की पेपर एकच नसतो. आता ह्याच्यात किती कॅडर्स आहेत सभापती महोदय? 54 कॅडर्स, 54 कॅडर्सची ही परीक्षा आहे. आता 54 प्रश्नपत्रिका आणि प्रत्येक कॅडरच्या प्रश्नपत्रिकेसाठी 4 वेगवेगळे सेट्स असतात. म्हणजे प्रश्न सारखे असू द्या, परंतु जर वेगळे सेट्सचा अर्थ प्रश्न क्रमांक 1 जर असा असेल की भारताची राजधानी काय, तर तो प्रश्न जरी 100 पैकी सगळे सेम असले तरी सुद्धा तो प्रश्न 1 नंबरचा A सेटमध्ये वेगळा असतो, B ला तोच प्रश्न 70व्या नंबरला असू शकतो, C ला तोच प्रश्न 25व्या नंबरला असू शकतो. सभापती महोदय या पद्धतीनं या पद्धतीनं वेगवेगळे सेट्स करण्यात येतात. त्यामुळं एका केडरच्या एका संवर्गाच्या एका जी प्रश्नपत्रिका असते त्या प्रश्नपत्रिकेचे सुद्धा वेगळे 4 सेट असतात जे वेगळे असतात. त्यामुळे कोणी बाजूला बसलं तरी ते समजू शकत नाही की कोणतं उत्तर 1 नंबरचं उत्तर A बरोबर आहे का एक तेच उत्तर दुसरं असू शकतं. अशा पद्धतीचा मी मुद्दाम या ठिकाणी माहिती सांगतो ना. मी सगळ्या तुमचे जे 4-5 मुद्दे आहेत त्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर देणारे. तुम्हाला माहिती आहे मी कुठलाही एकही प्रश्न, आणि सभापती महोदय मी या ठिकाणी सांगू इच्छितो, मला स्वतःला सभागृहालाच विचारायचं एक्झॅक्टली की सांगा काय करायचं यात. कारण प्रश्न असा आहे की 5-6 जे काही मुद्दे त्यांनी उपस्थित केले. कारण दुसरी बाजू ही लक्षात घेतली पाहिजे सभापती महोदय की विद्यार्थी डोळ्यात तेल घालून वाटही बघतायत की बाबा ह्याचं आम्ही एवढा अभ्यास करून प्रश्न दिलेले आहेत आणि आमचं काही दोष नसताना आता काय जी काय पेपरबाजी झालेली त्याच्यात ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत किंवा जी काही सांगितलेली परिस्थिती आहे त्या अनुषंगाने. तर सभापती महोदय या ठिकाणी मला हे सांगायचं होतं, माहिती डेटा पाहिला की 54 संवर्ग आहेत, कशा पद्धतीने प्रश्न पत्रिका वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या. यात सभापती महोदय 4,16,000 विद्यार्थ्यांनी सभापती महोदय डाउनलोड केलं, म्हणजे काय म्हणायचं त्यांना अर्ज प्राप्त झाले होते आणि 2,36,000 प्रवेश पत्रिका त्या ठिकाणी हॉल तिकीट्स देण्यात आले आणि प्रत्यक्ष 1,33,000 सभापती महोदय परीक्षेला बसले. तर सभापती महोदय एकूण 32 जिल्ह्यांमध्ये ही परीक्षा झाली आणि 829 केंद्रांवर 829 केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली सभापती महोदय. आता या सगळ्या संदर्भाने सभापती महोदय जे तक्रारीचं स्वरूप आहे त्याच्यावर थेट येतो मी, कारण त्यात बाकीच्या ह्याच्यात वेळ घालवण्यापेक्षा. परंतु एक नक्की आहे की या ठिकाणी जी काही कंपनीला काम दिलं होतं त्या कंपनीला अतिशय आधुनिक पद्धतीनं जी प्रोटोकॉल त्यांचा असतो परीक्षा घेण्याच्या संदर्भात तशा पद्धतीच्या सूचना देण्यात आल्या होत्या की ज्यामध्ये प्रश्नपत्रिकेचं स्टोरेज असेल, त्यानंतर त्यांचं वहन करण्याची जी पद्धती असते ती, त्याला स्टील बॉक्समध्ये त्या प्रश्नपत्रिका ठेवणे, त्याला इलेक्ट्रॉनिक लॉक लावणे, त्या इलेक्ट्रॉनिक लॉक आणि संपूर्ण प्रश्नपत्रिकेच्या त्या इलेक्ट्रॉनिक लॉकला GPS पद्धतीनं कुठे छापल्या, कुठून कशा स्टोरेज झाल्या आणि कुठून कोणत्या केंद्रावर किती वाजता गेल्या, या सगळ्या बाबतीतला रेकॉर्ड, डिजिटल रेकॉर्ड कोणत्याही क्षणी कुणालाही पाहायला उपलब्ध आहे. आणि त्यामुळं डिजिटल लॉक हे सभापती महोदय कुठे उघडण्यात आलं, ते कुणाच्या समोर उघडण्यात आलं, ते परीक्षार्थी जे आहेत म्हणजे विद्यार्थी त्यांच्या सगळ्यांच्या सह्या त्या ठिकाणी घेण्यात आलेल्या आहेत का नाही, त्यांच्या व्यतिरिक्त तिथले जे इन्व्हेस्टिगेटर्स आणि संपूर्ण जे लोक असतात. मला वाटतं खाली बसून बोल लागा, त्यासाठी मी हे म्हणतो. बोलून त्यांना उत्तर देऊन द्या ना. मेटे साहेब मी तुम्हाला एक सांगतो, ऐका, मी सगळं बोलतो, तुम्हाला जर समाधान नाही झालं ना तर मग माझं उत्तर झाल्यावर बोल. इथं बसले तुम्ही बोला. हो सभापती लक्ष देऊ नका, बोला. ते मला डिस्टर्ब करतायत, आमचे मित्र आहेत ते पण मित्र असून डिस्टर्ब करतायत. बरोबर ना, मित्र असून डिस्टर्ब करू नये, मित्र असताना डिस्टर्ब करू. तुम्ही डिस्टर्ब केलं तर ते सोडतील.
काहीही चुकीचं होणार नाही. तुम्ही म्हणतात ते बरोबर. हा आग्रह कुठला हो तुमचा? तुम्ही राजेश भैया नाही नाही बोला. तुम्ही भैया साहेबांबद्दल खात्री दिली आहे ना. नाही तुम्ही बोला. तुम्ही काही तुम्ही काळजी बोला करू हो नका. बोला. सभापती महोदय, मी या ठिकाणी सांगेल की सभापती महोदय जे आता महत्वाचे म्हणजे कशा पद्धतीने हे आधुनिक पद्धतीने हे करण्यात आलेलं आहे हे मी मुद्दाम माहिती म्हणून सांगितलं. त्याचा सगळा रेकॉर्ड कसा उपलब्ध आहे हे मी माहिती म्हणून सांगितलं आणि कायमस्वरूपी उपलब्ध राहील. त्यात काही वादाचा विषय असण्याचं कारण नाही. आता महत्वाच्या तक्रारीवर येऊ. 5-6 तक्रारी आहेत. त्या प्रत्येक तक्रारीचं 1-1, 2-2 ओळीचं मी उत्तर या ठिकाणी देऊ इच्छितो. पहिलं सभापती महोदय या ठिकाणी असं आहे की 2-3 असे प्रश्न आहेत की ज्या संदर्भात आपण पुन्हा परीक्षा घ्यावी का हा एक महत्वाचा विषय आहे. सभापती महोदय की साधारणपणे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये असणारे जे सेंटर्स आहेत त्या सेंटर्सवर साधारण 5 मिनिटापासून तर 45 मिनिटापर्यंत सेंटर्सवर वेगवेगळ्या ठिकाणी उशिरा पत्रिका गेली. हा पहिला मुद्दा आहे. हा का उशिरा गेली तर त्यांच्या प्रोटोकॉल प्रमाणे ज्या गाड्यांचा संच एकत्र जात असतो त्यातली एका गाडीचं नादुरुस्त झाली. त्या एकत्र सगळ्या जात असतात. त्यामुळे सगळ्या गाड्या थांबल्या. त्यांना दुरुस्त करून मग त्या गाड्या गेल्या. तर त्या ठिकाणी जो काही उशीर झाला त्या उशीर झालेल्या कारणांनी त्या सेंटर्सवर सभापती महोदय जेवढा उशीर कारण तो त्याचं महत्व सुद्धा असं आहे की एक्झामच्या एक्झॅक्ट 1 तास अगोदरपर्यंत पेपर तिथे पोहोचले पाहिजे. खूप अगोदर नको. कारण त्या प्रोटोकॉल प्रमाणे त्यांनी तिथे गेले. सभापती महोदय मुख्य मुद्दा असा आहे की जो उशीर झालेला असेल ज्या सेंटरवर जेवढा 829 आणि 32 जिल्ह्यांपैकी मी सांगितलं तसं औरंगाबाद जिल्ह्यातल्या सेंटर्सवर उशीर झाला. बाकी कुठेही नाही. त्यामुळे त्या सेंटरवर एक्स्ट्रा टाइम जेवढा उशीर झाला होता तेवढा एक्स्ट्रा टाइम देण्यात आलेला आहे. त्यामुळे मुलांचा नैसर्गिक आणि इक्वल ज्याला म्हणू आपण सगळ्यांना न्याय दिला पाहिजे. त्यामध्ये कुणाची तशी तक्रार नाही. जिथे अर्धा तास लेट तिथे अर्धा तास लेट. सभापती महोदय तुम्हालाच बोलायचंय. आता या लेटमुळे या एका कारणामुळे मला सभागृहात त्यांना सांगा तुम्ही नंतर. पण त्यांना माझं असं म्हणणं आहे की आता ह्या मुद्द्यावर माझं सभागृहाला सुद्धा अशी विनंती करायची आहे सभापती महोदय की या मुद्द्यावर आपण पुन्हा परीक्षा घ्यायची. ह्या मुद्द्यावर एक मुद्दे मी सांगतो की जर टाइम दिलेला असेल जेवढा टाइम लॅग झालाय तेवढा टाइम लॅग आपण दिला असेल तर तो परीक्षा पुन्हा घ्यायची का. हा एक प्रश्न. हा खऱ्या अर्थाने पूर्ण 1,33,000 विद्यार्थ्यांना वेठीस या कारणाने धरायचं का. हा पहिला प्रश्न. दुसरा विषय सभापती महोदय असा आहे की दोन ठिकाणी सभापती महोदय 829 पैकी 2 ठिकाणी सभापती महोदय सेंटर उशिरा उघडण्यात आले. कारण कोविडमध्ये सगळ्या शाळा बंद ठेवाव्या वगैरे असं कळवण्यात आलं होतं. एका कलेक्टरला त्या पद्धतीने उशीर झाला. तो जिल्हा आहे रत्नागिरी जिल्हा दापोली तालुका. मध्ये कसं बोलता मध्ये तुम्हाला बोलायचे अधिकार नाहीत. मी परवानगी दिलेली नाही. सभापती महोदय तुम्ही उत्तर द्या. उत्तर आहे ते चुकीचं असल्यामुळे काय तुम्हाला पाहिजे ते उत्तर मिळणार नाही. शासनाला उत्तर द्यायचे अधिकार आहे. असं बोलू नका. खाली बसा तुम्ही खाली बसा. नाही तर चर्चा संपवेल. चर्चा संपू का. असं नाही बोला. असं नाही. बोला तुम्ही. मी या ठिकाणी सांगेल तुम्ही मध्ये बोल नका. मी या ठिकाणी हे सांगेल की सेम असाच उशीर 2 ठिकाणी म्हणजे सेंटर उघडण्यात झाला तर त्या ठिकाणी तेवढा उशिराचा वेळ देण्यात आला 829 पैकी दापोली या शहरामध्ये. तर हा झाला दुसरा विषय. सभापती महोदय तिसरा विषय असा आहे की काही ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात आलं नाही किंवा जरा जास्तीची गर्दी झाली तर सभापती महोदय त्या ठिकाणी सुद्धा ते 829 पैकी असे 2 ठिकाण आहेत. रेकॉर्डवर मी सांगू इच्छितो राहुरी आणि नाशिक शहरामध्ये. तर या ठिकाणी 2 ठिकाणी असं झालं की त्या ठिकाणी ऍबसेंट मुलं जे होती त्या ठिकाणी मग त्यांना बसवण्यात आलं त्या ठिकाणी. कारण नंबर ऑफ म्हणजे जागा जेवढ्या विद्यार्थ्यांच्या होत्या त्यापेक्षा जास्त विद्यार्थी त्या ठिकाणी आले 2 सेंटर्सवर. तर त्या ठिकाणी जे ऍबसेंट मुलं होते त्या ठिकाणी त्यांना बसवण्यात नंतर त्यांच्या जागेवर त्यांना बसवण्यात आलं. पण असला कुठेही त्यामुळे कॉपीज होऊ शकते किंवा त्यामुळे कुणाचंही काही हे होऊ शकतं अशातला कुठलाही प्रकार तिथं झालेला नाही. त्याचं कारण असेल सभापती महोदय मी आता जसं सांगितलं की प्रश्नपत्रिकाही वेगळ्या असतात आणि प्रत्येक जण एकमेकाचा स्पर्धक असतो. कॉम्पिटिटर असतो. कोणी कुठं त्यांची कोणी कोणाला कॉपी करून देण्याचाही विषय त्या ठिकाणी येऊ शकत नाही. तर हा झाला एक दुसरा प्रकार. तिसरा माझा विषय असा आहे सभापती महोदय की
साधारणपणे सभापती महोदय एका ठिकाणी एक डमी उमेदवार त्या ठिकाणी बसण्यात आला. 829 केंद्रापैकी एका ठिकाणी नगरमध्ये डमी उमेदवार बसवण्यात आला, तर बसला तो ताबडतोबीनं परीक्षा चालू असताना पकडण्यात आलं. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि तो सध्या त्याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे. स्पष्ट आहे की डमी उमेदवार पकडण्यात आल्यामुळे 1,33,000 डमी उमेदवार एक पकडण्यात आला आणि तोही पकडण्यात आला सभापती महोदय. त्यामध्ये कुणाचाही त्यानंतर कुठलाही काही प्रश्न त्याच्याशी उघडलेला नाही. तर या एकेका प्रश्नावर बघा, मी चर्चा संपविणार, त्यांचं उत्तर तुम्हाला नको असतं. तुम्ही डिस्टर्ब या तुम्हाला एकाही- अधिकार नाहीये. या- तुम्ही या 97 कारणासाठी- नाहीये. तुम्ही 97 मध्ये नाहीये. या तुम्ही कारणासाठी- 97 मध्ये नाहीये. या कारणासाठी परीक्षा रद्द करायची का? एक डमी उमेदवार होता देतो ना, म्हणून, काय बोलायचं ते बोला. एक उमेदवार डमी सापडला म्हणून रद्द करायची का? उशीर झाला म्हणून रद्द करायची का? त्यांना जो काही वेळ वाढून देण्यात आला आणि योग्य पद्धतीने त्यांची परीक्षा घेण्यात आली म्हणून पूर्णच परीक्षा रद्द करायची का? हा माझा सभागृहाला आणि सन्माननीय सदस्यांना सुद्धा या निमित्ताने माझा प्रश्न आहे. दुसरं सभापती महोदय, असा आता 2 महत्वाचे जे विषय राहिलेले आहेत ते म्हणजे सभापती महोदय, साधारणपणे जे सांगण्यात आलं की उत्तरपत्रिका कोऱ्या. आता उत्तरपत्रिका कोऱ्या दिल्या अशी तक्रार आमच्या तक्रारींपैकी कुठेही नाही. जी तक्रार असेल त्या तक्रारीची खात्री आम्ही नक्की करू, परंतु तक्रार ज्यावेळेस शासनाकडे आलेल्या जेवढे मार्ग आहेत त्या सगळ्या मार्गांचा पूर्ण अभ्यास केल्यानंतर कुठेही तशी तक्रार सभापती नाहीये आणि त्या दृष्टिकोनातून मला वाटतं तशी तक्रार असली तर जरूर सांगण्याची गरज आहे. त्याचबरोबर सभापती महोदय, या सगळ्यांच्या व्यतिरिक्त आता जो महत्वाचा विषय सांगण्यात येतोय की उत्तरपत्रिका जी काही फुटल्या, तर त्या बाबतीत मी एवढं सांगेल की औरंगाबादमध्ये चिकलठाण्यामधली जी शाळा होती त्या ठिकाणी सभापती महोदय एका विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रावर ऍक्च्युअल तो परीक्षेला जात असतानाच त्याला इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स वगैरे, त्याला इथं असा कॅमेरा बसवलेला असं पकडलं. त्याच्या कानामध्ये काही त्याला इयरफोन्स वगैरे होते, त्याला पकडलं. त्यांनी परीक्षा सुरू करण्याच्या अगोदर त्याला पकडलं. त्यामुळे त्याच्याकडून पेपर गेला अशातलाही कुठला प्रकार झालेला नाही. परंतु त्याच्याकडून लगेचच हे पण वधवून घेण्यात आलं परीक्षेची की कुठेतरी एक सेंटर आहे औरंगाबादमध्ये, खोकडपुऱ्यामध्ये, की ज्या ठिकाणी एक संस्था किंवा एक सायबर कॅफे तिथे काही प्रश्नपत्रिका मागून घेऊन उत्तरपत्रिका देणार आहेत. त्याच्याकडून ते कळाल्यानंतर तिथे ताबडतोबीनं पोलिसांनी छापा मारला. त्यांना संपूर्ण 2-3-4 लोकांना पकडले. ते संपूर्ण अटक आहेत. त्यांच्याकडे जे काही कागदपत्र आहेत ते हातात घेतलेत. त्यातून जे लक्षात आलेलं आहे सभापती महोदय, हे बघा, एक मिनिट बस. हे बघा, मी तुम्हाला पडळकर साहेब नीट 2दा सांगितलेलं आहे की 97च्या चर्चेत ज्यांचे नाव आहेत त्यांनाच भाग घेता येतो. ही काही सार्वजनिक 200, पण त्याला मी तुम्हाला नाही म्हणलंय. त्यामुळे माझे हे पूर्ण अधिकार आहेत, तुम्हाला बोलता येणार नाही. तुमचा नाही, मी रेकॉर्डवर घेणार नाही. तुम्ही खाली बसा. तुम्ही खाली बसा. काय कबूल करतो मी काहीच कबूल करत नाहीये, मी ते सांगतो. अहो, कबूल करायला तुम्ही आले बसलेत का? त्यांना त्यांचे योग्य उपाय ते सांगतायत. तुम्हाला पटत नसलं तर तुम्हाला मार्ग मोकळे आहेत. मेटे साहेबांनी सांगितलंय. त्यांचं उत्तर मान्य नाही झालं तर कोर्टात जातील. मग सरकार देतंय ना उत्तर. सरकारला उत्तर तर देऊन द्या. सभापती महोदय, या ठिकाणी ज्या लोकांना पकडण्यात आलेले आहेत त्यांच्याकडे जे कागदपत्र हस्तगत करण्यात आलेले आहेत त्यामध्ये सभापती खाली बसून न बोलण्याची सवय कृपा करून सुरुवातीपासून लावू नका. मला महत्वाचं कन्क्लुझिव्ह सांगतो जरा. मी या निमित्ताने एक सांगेल की एक आरोग्य अधिकारी नावाचं एक, चला बाहेरच्या वाटपात, हा ते सांगतो, आरोग्य सेवक आणि सभापती महोदय या ठिकाणी ड्रायव्हर, ह्या 2 जे संवर्ग आहेत त्याचे 10वीच्या बेसवर ह्याचा परीक्षा असते. तर त्यांची
प्रश्नपत्रिकेतले काही म्हणजे जसं 100 प्रश्न असतात त्यातले 5-25 प्रश्न त्या लोकांच्या पर्यंत पोहोचले होते, ही वस्तुस्थिती पोलिसांनी आयोग जो चर्चा करतोय त्यांनी मला सांगितली। या सगळ्या गोष्टींच्या व्यतिरिक्त म्हणजे त्यांनी त्यानंतर कुणाला उत्तर देऊ शकलेत का, खरोखर त्यांनी तिथून काही तयार करून काही कळवलंय का वगैरे वगैरे ह्या बाबतीत कुठेही काही नाही। कारण हा सगळा प्रकार प्रश्नपत्रिका प्रश्न म्हणजे तुमचे परीक्षा 10 ते 12 या दरम्यान जो चालू होता त्याच दरम्यान छापा टाकून पकडला आणि सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत। त्यामुळे सभापती महोदय त्यांच्याजवळ जे आले ते 2 कॅडरचे प्रश्न काही प्रमाणात सभापती महोदय ते त्या ठिकाणी गेलेले होते आणि त्या 2 संवर्ग 54 संवर्गापैकी 2 संवर्गाचे प्रश्न काही प्रमाणात तिथे पोहोचले होते, ज्याचे उत्तर गेलेत का नाही या सगळ्याच बाबतीतली पोलीस चौकशी करतायत, परंतु प्राथमिक दृष्टिकोनातून कुठलाही नाही। आणि त्यामुळं सभापती महोदय माझं एवढंच या निमित्ताने सांगणं आहे की ह्या 2 कॅडरची परीक्षेचा निकाल जोपर्यंत संपूर्ण चौकशी होत नाही तोपर्यंत थांबवला पाहिजे असं शासनाचं मत आहे। तिसरा एक महत्वाचा विषय सभापती महोदय एवढाच आहे की एका ठाण्याच्या हद्दीपर्यंत, कारण हे रिजनल हे असतात, कार्पेंटर नावाचं जे सुतार नावाचं पद असतं तर ते रिजनल पद आहे आणि ते पद भरण्यासाठी ठाणेच्या मध्ये जी परीक्षा झाली होती त्या सेंटरवर सभापती महोदय अशी एक गडबड झाली तिथे की 2 सेंटर देण्यात आले होते, परंतु प्रश्नपत्रिका एकाच सेंटरवर गेली, त्यामुळे ज्या दुसऱ्या सेंटरवर जी मुलं होती ती जाऊपर्यंत उशीर झाला होता। तर तेवढी जी काही कार्पेंटरची जी परीक्षा आहे ती साधारण 60 मुलांची आहे, 60 विद्यार्थी, पण पद 2च आहेत पण 60 विद्यार्थी आहेत। तर या निमित्ताने मी एवढंच सभागृहाला आश्वासित करू इच्छितो की कार्पेंटरची परीक्षा पुन्हा घेण्यात येईल। सभापती महोदय, कार्पेंटरची परीक्षा पुन्हा घेण्यात येईल। हे 2 जे आरोग्य सेवक आणि सभापती महोदय सगळ्यात महत्वाचं ड्रायव्हर या बाबतीतला संपूर्ण पोलीसचा तपास आता तो सायबर कॅफेकडे सुद्धा दिलाय, कारण हे सगळं कुठून आलंय काय आलं सगळं सायबर कॅफेचा पूर्ण रिपोर्ट आणि संपूर्ण चौकशी होईपर्यंत त्याचा निकाल सायबर सेल म्हणायचं, सायबर सेलकडे दिलेला आहे आणि सायबर सेलकडे दिलेला आहे, त्यांचा रिपोर्ट येऊ द्या। आणि म्हणून ह्या 3 कॅडर्सचं आम्ही निश्चित प्रकारे निकाल थांबवलाच पाहिजे, थांबवणारच आहोत, परंतु इतर जे काही कॅडर्स आहेत त्या बाबतीतलं मला सभागृहाच्या सन्मान्य सदस्यांना आणि सर्व सभागृहाला पूर्ण आदरपूर्वक सांगायचंय, कुणालाही काही माहिती मला जरूर कळवावं, परंतु तक्रारी जेवढ्या आल्या ज्या कॅडरच्या संदर्भात आहेत त्या कॅडरच्या संदर्भातल्या ज्या गोष्टी बाकीच्या सगळ्या संदर्भातला मला निकाल लावायला अडचणीचा विषय असू शकत नाही। माननीय मंत्री महोदयाचा तुम्हाला बोलताच येत नाही, खरंच मोठा सत्कार केला पाहिजे, त्यांचा सत्कार यासाठी केला पाहिजे। जेवढे मुद्दे सभापती महोदय मी मांडले ते सगळे झाले नाही पण काही प्रमाणात झाले, म्हणजे काय झालं प्रत्येक गोष्ट सभापती महोदय मेटे साहेब माझं ऐका, तुम्हाला मदत करतो। एक मिनिट ही गोष्ट उशीर झाला का आम्ही मान्य नाही केलं, नाही काही सेंटरवर झाले, पण त्याचा अर्थ पूर्ण परीक्षा घ्यायची का, तर त्याचं उत्तर माझ्या दृष्टिकोनातून नाहीये। ते तुम्ही कोण विचारणार, शासनाचा निर्णय आहे। भैया साहेब मी उत्तर देतो आणि अर्धा तास आपण एक्सटेंड करून दिला। मंत्री महोदय जरा 5,000 एक मिनिट मेटे साहेब, मंत्री महोदय सुस्पष्ट बोललेले, त्यांना जे वाटलं शासनाचा धोरण, जरा 1 मिनिट ऐका माझं, इतकंही बोललेत की कोणाच्या तक्रारी या परीक्षेविषयी विथ पुरावा असतील, विथ एव्हिडन्स असेल तर त्यांच्याकडे द्यावा। माझे मंत्र्यांना स्पष्ट निर्देश आहेत की माननीय मेटे साहेब म्हणून गेलेले आहेत की माझ्याकडे पुरावे आहेत, हे पुरावे आपण माझ्या माध्यमातून घ्यावेत, त्याचाही योग्य एजन्सी मार्फत आपण तपासून घ्या आणि उचित निर्णय घ्यावा। आता काय राहिलंय का, आता चर्चा संपली, म्हणजे परत तिथं आलो ना, तुमचं भाषण महत्वाचं आहे, काय याला अर्थ नाही राहिला होता। सभापती महोदय फक्त एकच आहे की याच्यामध्ये सभापती जे दिलेले आहेत तुम्ही त्यांना द्या, तेच डिपार्टमेंटला दिलेले आहेत, माननीय मंत्री महोदयाला पण याच्यामध्ये आरोग्य घोटाळा खूप मोठा झालेला आहे, त्यामुळे आरोग्य घोटाळ्यामुळे या परीक्षा तुम्ही निवेदन करायचंय ना, चला।